नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी आमचे काका श्रीमान अशोक पंडित पाटील यांच्या शेतातील शंकेश्वरी कापसामध्ये लागवड केलेली आहे. आपण ते पाहणी करणार आहोत. बापू दाखवा व्यवस्थित. चालत राहा. तर खूप छान पद्धतीने त्यांनी आता बाकी कापूस मोडणी चालू केलेली आहे. खूप छान पद्धतीने मिरच्या लागलेल्या आहेत. अतिशय बापू काय फवारणी खर्च काही जास्त केला नाही ना तुम्ही? काय खर्च केला नाही बघा, खूप छान पद्धतीने फवारा पण मारला नाही. फवारा देखील आमचे बापू जास्त फवारणीवर लक्ष केंद्रित करत नाही, परंतु बघा अतिशय छान अशा पद्धतीच्या मिरच्या या आपल्याला लागलेल्या दिसत आहेत. आणि कापूस आता तुम्ही हे कट करतायत का अर्धा? ही काडी कापून घेतात बरोबर त्या आगऱ्या. बरोबर. आणि यावर्षी वातावरणात खूप मोठा बदल, कारण दरवर्षाची गोष्ट आहे की वातावरणात खूप मोठा बदल होत आहे. परिणामी या मिरची पिकांना ही येणाऱ्या याच्यामध्ये कापसामध्येच घेतली पाहिजे. हे बघा, अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मिरच्या या लागलेल्या आहेत. तर ही राहिलेली का आता हे कापूस कट करायचा राहिला आहे, म्हणजे आधी त्यांनी कापसामध्ये लावलेले आहेत. जे आम्ही लावत असतो त्या पद्धतीने त्यांनी देखील लावलेले आहेत. कारण ओपनमध्ये मिरचीला हे व्हायला थोडा त्रास होत असतो. बघा, खूप छान पद्धतीचा हा प्लांट आहे. अतिशय बघू शकता आपण. खूपच हे बघा बापू, अतिशय मस्त साईज देखील मिरच्यांची खूप छान पद्धतीने झालेली आहे. हे दाखवा. बघा, एक झाडावरती 1 किलो मिरची लागलेली आहे. आणि बापूंचा जास्त खर्च राहत नाही. हे बघा, उत्कृष्ट अशी आमचे बापू शेती करत असतात. कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त. कापूस पिकामध्ये जर आपण मिरची घेतली तर खऱ्या अर्थानं त्याच्यावर तो जो बोकड म्हणून एक आजार येत असतो तर तो येतच नाही. कारण त्याच्यामधील जे थ्रीप राहतात हे कापूस बघा, अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट जमलेला आहे. अक्षरशः मिरची मुळली, मिरच्यांची झाडे उलटी कलती झालेली आहेत. बघा, खूप छान पद्धतीचा हा प्लॉट बापूंनी घेतलेला आहे. झाड पण जगा आणि बापू फवारणी तुम्ही खरंच जास्त मारतच नाही ना. हे बघा, झाड पण मोडून गेलेले आहेत बघा. अक्षरशः. आता हे बाकीचे कापूस कट करायचे राहिले तुमचे, तर अतिशय उत्कृष्ट. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील एका पिकामध्ये घ्यावी लागणार आहे. झाडे पण उभा करून अतिशय हे बघा, ये रा. खूप छान पद्धतीने मिरची लागलेली आहे. बापू फवारणी किती झाली तरी अंदाज? एक पण फवारणी केली बापू सांगतात म्हणजे कापसामध्ये जे झालेले आहेत त्याच झालेल्या आहेत. पण त्या कामया मारा आहे ना. बरोबर. पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ त्यांची अर्धा एकराच्या आत येईल ही कापसामध्ये. त्याच्यामध्ये बाकी कापूस कट करायचा राहिलेला आहे. उत्कृष्ट अशी शेती आमचे बापू करत असतात. बघा, यावर्षी त्यांनी पूर्ण गहू घेतलेला आहे. जवळजवळ 2 परतनच्या अनुमान त्यांनी गहू पीक यावर्षी घेतलेला आहे. साधारण खरं म्हणजे बापू जास्त रासायनिक आणि फवारणीवर खर्च करत नाहीत. अतिशय गहू देखील जोमात आहे त्यांचा.
इकडे ओललं आहे का बापू? त्याला मोळचा मोळी आज कामोड्या हे कट करायची राहिलेली आहे मिरची. आपली एवढा कामोड्या आहे. हे कट करायचं राहिलेलं आहे बाकी. कारण बरेच शेतकरीने संपर्क केला होता की यावर्षी मिरची वातावरण खराब असल्या कारणानं जम धरत नाही. कारण नंदुरबारच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारला देखील यावर्षीचं उत्पन्नच घटलेलं आहे. त्यांनी देखील त्यांचं देखील टिकाव लागलेला नाही आहे. कारण वातावरण खूप खराब झालेलं असताना खूप मोठा खर्च इथं होता. हे बघा इथं कट केलं आहे. इथं आता पूर्ण कापूस बापूंनी कट केलेला आहे. अतिशय हे बघा खूप छान असा पद्धतीचा प्लॉट बापूंनी यावर्षी. कारण याच्या आधी बी मिरची तोड झालेली ना बापू तुमची? मग हो. मिरची तर त्यांनी तोडणी झालेली आहे खूप. कारण नंदुरबारमध्ये जर आपण बघितलं यावर्षीचं उत्पन्न घटलेलं आहे. खूप मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कापसामध्ये मिरची जर घेतली तर त्याला उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर येत असतं. आणि आपल्याला जो काही खर्च असतो तो देखील वाचत असतो. परिणामी हे बघा खूप छान पद्धतीनं हा प्लॉट यशस्वीतेकडे गेलेला आहे. हे बघा बघा अतिशय उत्कृष्ट अशा मिरच्या लागलेल्या आहेत. बापू साधी आणि सोपी सरळ शेती करत असतात. काही जास्त फवारणी नाही, खत नाही. परंतु कापसामध्ये राहिल्यामुळे बापूंचं हे बघा अक्षरशः मिरची ही अक्षरशः म्हणजे फांट्याच्या फांट्या मोडून गेलेल्या आहेत. हे बघा अतिशय हे बघा बापू असं. तर खूप चांगल्या पद्धतीचा हा प्लॉट बापूंनी जवळजवळ अर्धा 1 एकरामध्ये आहे. आणि बापूंनी पूर्ण कापूस बघा कट केलेला आहे. आणि याच्यामुळं काय होतं आता मिरच्या तोडायला देखील ते सोपं सरळ होणार आहे. आता कट पण केलं. जोपर्यंत मिरच्या लागत तोपर्यंत तुम्ही कपाशी कट करत नाही ना बापू? हां. तर उत्कृष्ट असा हा प्लॉट देखण्याजोगा झालेला आहे. अक्षरशः झाडाच्या झाडा कांबळ्या होत्या ना पत्त्या. अशा पद्धतीने या मिरच्या लागलेल्या आहेत. चला राव बापू. याला तुम्ही पण गावठी खत पण दिलं होतं का बापू यावर्षी? टाकलं असेल ना शेतात? गावठीने आणि गुटी केलं नाही मी हा, हा. साधा पद्धतीने साधे आणि सरळ पद्धतीने केलेली शेती बापूंची आहे. अक्षरशः मिरच्या देखण्याजोगा प्लॉट हा आहे. हे बघा आता पण बघू शकतात. ही लाल मिरचीची अशी साईज आहे. खूप छान पद्धतीने हा प्लॉट आहे. हे बघा हे जगा एक कांबोड्यामध्ये अक्षरशः. असं लावलं. अक्षरशः बापूंनी खूप मेहनत घेतलेली आहे. बस बापू ते तुटेल झाड. कारण आपण शेतकरी आहोत आणि आपला शेतकरी फसला नाही पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जेणेकरून अशी आपण जर शेती केली तर शेतकरी बांधव जास्त त्याचा जो काही खर्च आहे रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, तर तो वाचू शकतो. तर कुठंतरी कोणाचा तरी अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी मी हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. हे महागडी खतं, महागडी बियाणं याच्यामुळं आपला शेतकरी राजाचा कणा मोडला जात आहे. दुष्काळात खूप मोठं कर्ज होत असतं शेतकरी राजावर. आणि आज आपण बघत आहात की एवढ्या खराब वातावरणात
आमचे बापू यांनी अतिशय उत्कृष्टपणे शेती ही बहारदार केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत हे बघा. आणि यावर्षी काही शेतकऱ्यांवरही असं चुकलेलं आहे की ज्यांनी आपण जे स्प्रे पंपने फवारणी करत असतो तर तो तणनाशकचा नाही पाहिजे, त्याच्यावर आधी तणनाशक मारलेलं नाही पाहिजे. कारण तुम्ही कितीही धुतला तरी त्याचा इफेक्ट हा मिरचीवर राहत असतो. हे बघा अतिशय फारच मारा नाही. खूप उत्कृष्ट अशी अतिशय छान पद्धतीने हा प्लॉट जम धरलेला आहे. तर येणाऱ्या काळात देखील शेतकरी बांधवांनी असं पीक घेणं गरजेचं आहे. डबल कमाई. कारण याच्यामध्ये कापूस देखील खूप छान पद्धतीने निघलेला आहे. हे बघा बापू इकडे या. अतिशय हे बघा जे अक्षरशः मिरची एवढी लागलेली आहे की त्या बापू हे दाखवा इकडं. हे बघा वजन धरा. जे वजन धरलं जात नाही. खूप चांगल्या पद्धतीचा हा प्लॉट असेल अशी खात्री देखील नव्हती की बापू बुवा जास्त फवारणी पण करत नाही आणि कापसामध्ये असल्यामुळे याच्यावर कुठलाही रोग येत नाही. आता मी जेव्हा नंदुरबारकडून शेतकऱ्याकडून ऐकलं ना तर तिथं देखील उत्पन्न घडलेलं आहे खराब वातावरणामुळे. अतिशय उत्कृष्ट असं यावर्षी बापूंचं मिरच्या लागलेल्या आहेत. पण बघू शकतात हे बघा. या पांढऱ्या मुंग्या. तर चला आपल्या काय प्रतिक्रिया कमेंट असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळवा. निश्चितच तुम्हाला चांगली माहिती दिली जाईल. धन्यवाद.